अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावरती जे नेहमीचे प्रौढांसाठी जे गुन्ह्याची कलम आहे ती लागू होत नाहीत। जुवेनाईल कोर्टामध्ये सुद्धा ही केस दाखल करावी लागते, ज्यावरतीच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले की आम्ही जर का 304 चा गुन्हा म्हटला होता 304A नव्हे तर मग ही कारवाई का नव्हती झाली। त्यांनी एक प्रकारे आश्चर्य व्यक्त केलं। मुळामध्ये अगदी निर्भया प्रकरणापासून हे अल्पवयीन असल्याबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे। 16.5 वर्ष 17.5 वर्ष मात्र जैविकदृष्ट्या जर का एखादी व्यक्ती प्रौढ असेल आणि त्या व्यक्तीने असे गुन्हे केले असतील तर त्याला प्रौढ मानायचं की नाही, की केवळ वयाच्या आकडेवारीमध्ये मोजायचं। आपल्या सोबत आहेत कायदेतज्ञ जयेश वाणी। जयेश, आपण निर्भयापासून बघूयात। आता जो झालाय तो एक गाडीचा अपघात आहे, मात्र याच वयाच्या मुलाकडून तरुणाकडनं अशाच वयाच्या तरुणांकडनं बलात्काराचे केसेस पण घडलेले आहेत। काय करायचं अशा वेळी, जैविक प्रौढत्व का वयाचं प्रौढत्व? जैविक प्रवृत्व बघितलं जातं। आपल्याला लक्षात असेल प्रसन्न की त्या काळात मी पत्रकारितेमध्ये होतो, 2010 ला तो खटला चालू होता आणि कसाबनी सुद्धा हाच स्टँड घेतला होता, कसाबनी हाच डिसिजन घेतला होता की तो अल्पवयीन आहे। मात्र त्यावेळेस त्याची ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे कायदा असं सांगतो की जिथे कोणाच्या वयाविषयी शंका असेल तिथे त्याचे जे दात असतात त्या दाताची एक लेअर काढली जाते आणि ती लेअर फॉरेन्सिकला पाठवली जाते आणि दाताच्या त्या लेअरच्या याच्यावरनं एज म्हणजे त्याचं जे वय आहे ते ठरवता येतं। त्यानंतर मात्र एक नवीन प्रकरण पुढे आलं होतं। आपल्याला आठवत असेल की निर्भयाचं जे तुम्ही म्हणताय तेव्हा एज ऑफ अंडरस्टँडिंग असं म्हटलं गेलं की अल्पवयीन मुलांनी जर समजा एखादा गुन्हा केला तर त्यांचं एज ऑफ अंडरस्टँडिंग गृहीत धरण्यात यावं। म्हणजे तो भले 12-14 वर्षाचा असेल मात्र त्याची समज किती आहे त्या समजेवरती त्याच्यावरती। पण एक मला थोडंसं एक वेळ वेगळ्या याच्यासाठी हवा होता। गृहमंत्री जे खोटं बोलतायत ना ते मी माध्यमांना दाखवू इच्छितोय। बघा ही FIR ची कॉपी आहे, या FIRच्या कॉपीमध्ये 304 चा जो गुन्हा जे आम्ही सातत्याने सांगतोय तो इथे कुठेच नाहीये। बरं, हा गुन्हा दाखल करणाऱ्या माणसाचं नाव काय आहे बघा। गुन्हा दाखल करणाऱ्या माणसाचं नाव मी विश्वनाथ महादेव तोडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक। म्हणजे हा PSI आहे। असंही नाहीये की कायदा माहित नसलेला माणूस FIR देतो आहे, कायदा माहित असलेल्या माणसाने FIR दिली आणि या पूर्ण FIR मध्ये कुठेही त्या अल्पवयीन मुलाचं नाव नाहीये। कॉलम नंबर 7 मध्ये मुलाला आरोपीच केलं नव्हतं सुरुवातीला। आज तुम्हाला गंमत सांगतो, ही सगळी घटना 18 तारखेची आहे। 18 तारखेची घटना झाल्यानंतर आजपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि सगळं जे काही सरकारी यंत्रणा आहे ते काही निवडणुकांमध्ये बिझी होत्या का? पुण्याच्या निवडणुका ऑलरेडी 13 तारखेला झाल्या होत्या। आज सकाळी सगळ्यात पहिल्यांदा मी ट्विट केलं, 1,11,000च्या वरती त्याला लोकांनी लाईक केलेलं आहे आणि रिट्वीट केलेलं आहे। जेव्हा हे व्हायरल झालं, जेव्हा पुणे पोलिसांना जाब विचारला गेला तेव्हा यांना खडबडून जाग येते। तिसरी महत्वाची गोष्ट, आपण ज्या विषयी सांगत होतात, हा मुलगा स्वतः इथे सगळ्या गोष्टी सांगतो आहे की त्याला वडिलांनी परवानगी दिली होती वगैरे वगैरे वगैरे। आणि 304 चा गुन्हा अत्यंत स्पष्ट आहे की ज्यांना माहिती आहे की आपल्या एखाद्या कृतीमुळे कुणाचा तरी जीव जाऊ शकतो अशी कृती केली, मात्र तो खून नसेल तर त्याला कल्पेबल होमिसाइड म्हणजे 304 लावलं पाहिजे। मला जयेश आम्हाला हे सांगा, सगळ्या प्रेक्षकांना आता या क्षणी त्यांच्या मनात असेल जी काही कारवाई होईल ती तुम्ही प्रौढ म्हणून धरा, जुवेनाईल होणार नाही असं दिसतंय, कारण आता स्वतः फडणवीसांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे। कोणती कारवाई होईल आदर्श स्थितीमध्ये, कोणती कारवाई होईल, किती वर्षांची शिक्षा होईल, कोणत्या प्रकारची शिक्षा होईल? आदर्श स्थितीमध्ये 304 चा जो गुन्हा आहे हे 304 नको, 304 पण नको। 304 चा जो कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा आहे तो दाखल झाला आणि तो जर व्यवस्थित सिद्ध केला गेला तर या आरोपीला 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते असं कायदा सांगतो। प्रसन्न, एक गोष्ट मी आपल्या दर्शकांचा गैरसमज दूर करतो, नवीन काय घडलेलं नाही कायद्यात। 1973 साली ज्यावेळेस CRPC आलं तेव्हापासून वय काय आहे हे न बघता गुन्हा दाखल करायचा असतो। म्हणजे एखाद्या 12 वर्षाच्या मुलाने जर फक्त एखाद्या 28 वर्षाच्या महिलेवरती जर अत्याचार केले असेल तर 376च नोंदवायचं आहे। आरोपी हा अल्पवयीन आहे म्हणून कलम चुकीचं नोंदवायचं किंवा ते कमी ग्रॅव्हिटीचं नोंदवायचं असं काही नाही। हे इतकी वाईट ही प्रसन्न जी आता आहे त्याहून वाईट काय माहिती आहे, जे आता गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं, तुम्ही जर सप्लिमेंटरी याच्यामध्ये स्टेटमेंट घेऊन जर सेक्शन ऍड केले गेले असतील तर त्याचा फायदा सरळ आरोपीला होणार आहे, कारण की सप्लिमेंटरी स्टेटमेंट हा आफ्टर थॉट मानला जातो कायद्यामध्ये। जयेश, आपण तोपर्यंत वाट बघूया, कारण मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे आम्ही 304च्याच हिशोबाने ही सगळी केस पुढे नेतोय असं आश्वस्त केलेलं आहे, सगळ्यांसमोर आश्वस्त केलेलं आहे। आता पुढे काय होतं त्या प्रक्रियेवरती सगळेच लक्ष ठेवून आहेत, सगळ्यांचा राग जोरदार आहे, पुणेकर सुद्धा थांबलेले नाहीयेत, त्यामुळे हे प्रकरण काही दाबण्यासारखं नाहीये आणि तसं दाबण्याची स्थिती सुद्धा सत्ताधाऱ्यांचा आताची मतं पाहता वाटत नाहीये। धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर स्पष्टीकरणासाठी।